ते म्हणता का मराठवाड्यासाठी देऊ शकतो पण बाकीचं महाराष्ट्राला नाही देणार. मराठवाड्यासाठी नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये. कारण की सर्व जे मराठा मी नांदेडहून आलो. काय वाटतं जर सरकारने आत्ता जर निर्णय नाही घेतला तर तुमची पुढची भूमिका कशी असणार? आता जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर आमचे गावाकडचे अजून मराठी आले नाहीत. पाटील जे आदेश देतील त्याच्यावर आम्ही खंबीर आहोत. पाटलाला सोडून जाणार नाही. ते म्हणता एकंदरीत त्यांची बैठक पण झाली, नरेंद्र पाटील पण बोलले, 2-3 नेते बोलले का मराठवाड्याला आरक्षणाचा निर्णय त्यांनी जर घेतला तर तो तुम्हाला मान्य राहील का? महाराष्ट्रात नाही घेतला, नुसतं मराठवाड्यासाठी घेतला. हे महाराष्ट्राला मोठमोठ्या नेत्यांची इतिहास लागलेला आहे परंपरेचा. आम्ही असं दुभाजक मानणार नाही. मराठवाड्याला आरक्षण दिलं तर चालणार नाही. अखंड महाराष्ट्राला त्यांनी आरक्षण द्यावं. हा लढा एकटा मराठवाड्याचा किंवा नांदेड, बीड, उस्मानाबादचा नसून अखंड महाराष्ट्राचा लढा आहे. एका वल्लाला 3 मुलं असतात, एका वल्लाला 3 मुलं असतात, तर त्या वल्लाला 3ही मुलं सारखी असतात.